आपल्याला ना आपल्या आजूबाजूला हिरवळ दिसली की खूपच छान वाटतं. पण अंगणात झाडं लावायची म्हणली की नकोसं वाटतं. कारण की त्या झाडांची काळजी कोण घेणार, निगा कोण राखणार, त्या झाडांची उठाठेव कोण करणार, म्हणून आपण शक्यतो दारात झाडं लावणं टाळतो. त्याहीपेक्षा मोठा प्रॉब्लेम हा आहे की आता अंगण असलेलं घर मिळणं अवघड आहे. आणि ज्यांना अंगण असलेलं घर मिळतं ते लोक त्या अंगणात झाडं लावण्यापेक्षा फरशा टाकून त्याचं पार्किंग म्हणूनच जास्त वापर करतात. मी माझी झाडं लावण्याची आवड जोपासण्यासाठी इथे 2 प्लॅस्टिकच्या बरण्यांना कुंडीमध्ये ट्रान्सफॉर्म करणार आहे. त्यासाठी मी ॲक्रेलिकमध्ये रेड आणि ब्लॅक कलर मिक्स करून परफेक्ट असा ब्राऊन कलर बनवलेला आहे. मी या बरण्या किराणा मालाच्या दुकानातून घेतलेल्या आहेत. मी नेहमी जेव्हा अशा बरण्या झाडं लावण्यासाठी घेते तेव्हा ते माझ्याकडून 5 नाही तर 10 रुपये घेतात. पण आज ज्या दुकानात मी बरणी आणायला गेले ते काका खूपच भारी होते. त्यांनी मी बरणी आहे का विचारल्यावर लगेचच बरणी दिली आणि मी पैसे घेत नाही असं म्हणले. मला खूपच आनंद झाला. बोलता बोलता माझ्या बरणीला कलरही देऊन झाला. सेम असाच कलर देऊन दुसरी पण बरणी तयार झाली. त्यानंतर चार्जिंग संपल्याने व्हिडिओ शूट न करता मी एका बरणीवरती अशी डिझाईन करून वाळायला ठेवली. दुसऱ्या बरणीवरती खरं तर मला वारली पेंटिंग करायचं होतं, पण त्या बरणीवरती खूपच डिझाईन असल्याने मला ती काय पॉसिबल नाही झालं. मग मी सिंपल डिझाईन बनवली. काल मला कुंड्या रंगवून वाळेपर्यंत खूपच उशीर झाला, म्हणून मी आज सकाळी झाडं लावायला घेतली. मी हे स्नेक प्लांट एका नर्सरीतून आणलं आहे. आणून तसे बरेच दिवस झाले, पण मला काही लावायला वेळच मिळाला नव्हता. म्हणून म्हणलं आता कुंड्या बनवून पटकन त्यामध्ये लावून टाकावं. मग ते झाड मी लावून घेतलं आणि त्यानंतर माझ्याकडे जी राहिलेली माती होती आधीची ती आणि त्या प्लांटमधली माती दोन्ही मिक्स करून घेतलं. ती व्यवस्थित माती मिक्स केल्यानंतर मी दुसरं तुळशीचं रोप लावून घेतलं. तुळशीचं रोप तसं मी आधी एकदा लावलं होतं, पण प्रॉब्लेममुळे मी 4 दिवस पाणीच त्याला टाकलं नाही आणि ते वाळून गेलं. माझ्याकडे एक पामचं झाड होतं, त्यामध्ये एक फुलाचं रोप आलं होतं. मग मी म्हणलं ते लहान आहे तोपर्यंतच त्याला दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट करावं, म्हणून दुसऱ्या कुंडीमध्ये मी ते फुलाचं रोप लावून घेतलं. खरं माती मला खूपच कमी पडली कारण की एक्स्ट्राची काही माझ्याकडे माती नव्हतीच. मग मी आता माती मागवते आणि ह्या कुंड्या व्यवस्थित भरते, पण तोपर्यंत ह्या झाडांना थोडी कमीच माती मिळेल. आणि हे तिसरंही रोप मी लावून घेतलेलं आहे. झाडांना व्यवस्थित त्यांच्या जागी पोच केलं आणि भरपूर पाणी दिलं. आता 2-3 दिवस ह्या झाडांची खूपच काळजी घ्यावी लागणार आहे, कारण त्यांची जागा आणि मुळं थोडीशी हललेली असतात. सो आता 2-3 दिवस ह्यांना भरपूर पाणी देऊन काळजी घेऊ आणि तुळस कशी दिसते मी तुम्हाला मिनी व्लॉगमध्ये दाखवेन.